मंडळी, येत्या 29 जुलै 2025 रोजी नागपंचमी हा सण येत आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्याला सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळते. तसंच कालसर्पयोगाची तीव्रता देखील कमी होत असते. नागपंचमीच्या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे जिवतीची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी सहसा काहीही वस्तू चिरत नाहीत, तसंच कांडत देखील नाहीत. तसंच गॅसवर किंवा चुलीवर तवा देखील ठेवला जात नाही. या दिवशी उकडीचे पदार्थ जसं की उकडीचे मोदक, कानुले, खीर तसेच मिश्र डाळींचे फुनके असा नैवेद्य बनवला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो. आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावं, अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी, प्रत्येक दुःख आणि संकटातून बाहेर निघण्यासाठी त्याला मार्ग मिळावा, यासाठी प्रत्येक बहीण नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करत असते. या दिवशी या गोष्टी चुकून देखील करू नयेत. या दिवशी सापांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या हिंदू धर्मामध्ये सापाला देवता मानलं जातं. सापांना जर आपल्या हातून इजा पोहोचली तर पिढ्यानपिढे आपल्या वंशांना दोष लागतात. या दिवशी कोणत्याही कामासाठी जमीन खोदू नये. असं केल्याने अनेक जीवजंतू मरण्याची शक्यता असते. तसेच सापांना इजा झाली की कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. त्यामुळे या गोष्टींची आपण विशेष काळजी घ्यावी. नागपंचमीला ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्पयोगामुळे ज्यांना त्रास होत असेल त्यांनी नागदेवतेची तसेच श्री शिवशंकरांची पूजा करावी आणि भगवान शंकरांचा रुद्राभिषेकही करावा. नागपंचमीची पूजा कशी करावी याचा इन डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहितीचा पाहू शकता. श्री स्वामी समर्थ.